नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचं पूर्ण दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण एका देवीची माहिती बघणार आहोत आणि एका देवीच्या देवळाची माहिती बघणार आहोत आणि तिथं जायचं कसं हेही तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या आधी या देवीची माहिती सांगण्याच्या अगोदर ही देवी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे उत्तर कन्नडा, कर्नाटक राज्यात आहे. उत्तर कर्नाटक राज्यात सिरसी या गावी हे मारिकांबा देवीचं मंदिर आहे. तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे मी. तर ह्याची एक अशी गोष्ट आहे की मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे मी आता जी देवीची माहिती सांगणार आहे ती देवी माझ्या आजोळची देवी आहे आणि सिरसी हे माझं आजोळ आहे. आता तिथं माझे आजी आजोबा मामा मामी मामे बहीण हे सगळे आहेत तिथं. तर सिरसीजवळच एक बेटकोपा म्हणून माझं गाव आहे आणि तिथं त्या बेटकोपा गावात माझा आजोळ आहे. तर सिरसी म्हटलं तर तिथं माझ्या आजोळी सुपारीची बाग आहेत आणि सुपारीची बाग भात शेती हे तिथं पिकतं. तर माझ्या आजोबांच्या घरी सुद्धा सुपारीचे बाग आहेत आणि तर त्याच ठिकाणी सिरसी या गावात हे मारिकांबा देवीचं मंदिर आहे. तर मी लहानपणापासून मी माझ्या आजोळी जात होते. तर मारिकांबाचं देवीचं मंदिर मी बघितलंय. तर आज मला वाटलं की तुमच्यापर्यंत हे मारिकांबा देवीचं मंदिर पोचवूया, ची माहिती पोचवूया आणि नक्की तुम्ही एकदा या मारिकांबा देवीला नक्की भेट द्या. मारिकांबा देवीला मुकांबिका पण म्हणतात. तर मारिकांबा देवी ही पार्वती म्हणजे रेणुका पार्वती या देवीचा अवतार आहे. तर सिरसी मारिकांबा हे एक हिंदू मंदिर आहे जे मारिकांबा म्हणजे दुर्गा देवीला हे समर्पित आहे, जे कर्नाटकमध्ये सिरसी तालुक्यामध्ये हे स्थित आहे. इसवी सन 1688 मध्ये हे मंदिर बनवलं गेलं. तर महाभारतामध्ये असं सांगितलं गेलंय की धर्मराय हे देवीची पूजा करत होते. धर्मराय म्हणजे कृष्णदेवराय, जे आता जे हनगल आहे शिरसी जवळचं ते त्यावेळेला विराटनगर होतं. चालुक्य काळात इथं शिलालेखात दिलंय. तर हनागल्ली असं नाव होतं तेव्हा, ते आता हनगल झालं. हनागल्ली मध्ये जत्रा होती आणि त्या जत्रेमध्ये देवीला एका दागिन्यांसमवेत डब्यामध्ये ठेवलं गेलं होतं. काही चोर त्या देवीला त्या डब्यामधनं चोरून सिरसीला घेऊन आले आणि दागिने काढून घेतल्यानंतर त्या देवीला एका डब्यामध्ये बंद करून त्यांनी त्या तलावात सिरसीजवळच्या तलावात टाकून दिलं आणि त्या तलावाचं नाव आहे देवीकेरे असं. आता त्या तलावाचं नाव आता म्हटलं जातं त्या तलावाला देवीकेरे म्हणून. आणि अजूनही ते तलाव आपल्याला खूप छान सुंदर असा तलाव आहे. तर तेव्हा एक भक्त प्रत्येक वर्षी चंद्रगुट्टी म्हणून एक जत्रा होती तिथं जात होता. पण एके दिवशी लोकांनी त्याला थांबवलं, त्याला भरपूर मारलं आणि मारल्यामुळं त्याला ते म्हणजे लोकांनी मारलं. तर त्यातून त्रासून तो दुसऱ्या वर्षी जत्रेला गेलाच नाही आणि सिरसीमध्ये देवीची तो पूजा अर्चना
करू लागला. एका रात्री देवीनं त्याला सांगितलं, मी दानम्मा आहे आणि मी तुझ्या शहराच्या म्हणजे तुझ्या गावच्या सरोवरात आहे. तर मला तू तिथून उचलून घे आणि तू उचलून घे, मला तिथनं उचल, असं तिनं त्याच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं. जेव्हा तो जेव्हा आपल्या प्रमुख म्हणजे ते गावाचे जे प्रमुख होते त्यानं सांगितलं की असं स्वप्न पडलं होतं आणि देवीनं मला स्वप्नात दृष्टांत दिलाय. त्यानुसार तिथल्या ग्रामीण लोकांनी एकत्र जमून त्यांनी त्या सरोवरात हुडकलं तर ते देवीची मूर्ती त्यांना मिळाली. तर त्यांनी देवीची प्रार्थना केली आणि त्या देवीची मूर्ती त्या ज्या बॉक्समध्ये होती तो बॉक्स त्यांना मिळाला. आणि देवीला बनवण्यासाठी देवीला बनवण्यासाठी त्यांना एकसारखं ठेवून दिलं. ग्रामीण लोकांनी विचार केला की तिथल्या महाराजांना त्यांनी सांगितलं की महाराजांकडनं अनुमती मागितली म्हणजे परवानगी मागितली की देवीची आम्हाला स्थापना करायची आहे. तर तेव्हा AD 1689 मध्ये यांनी शालिवाहन शुल्क वर्ष 1611 वैशाख शुद्ध अष्टमीला मंगळवारी देवीची मारिकांबा मंदिर मध्ये स्थापना केली. धार्मिक कार्यामध्ये पूजा अर्चा हे तर केलंच जातं, पण इथं मारिकांबा देवळामध्ये रथोत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो. रथयात्रा असते आणि ती खूप मोठ्या प्रमाणात इथं केली जाते. तर मारिकांबा जत्रा असते ती खूप मोठ्या प्रमाणात भरते आणि हे भारतातला ही यात्रा भारतातली खूप मोठी यात्रा म्हणून मानली जाते. या यात्रेला भारतातनं तर विदेशातनं सुद्धा लोक तिथं आलेले असतात. वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम असतात, लोककला शो आणि रस्ते सगळे वेगवेगळ्या स्टॉलनं भरलेले असतात. दिव्यांची आरास केलेली असते आणि यामुळं सिरसी शहर खूप छान दिसत असतं. तर 9 दिवस हा भव्य जत्रा ही चाललेली असते आणि जेव्हा जत्रा सुरू होते तेव्हा त्याच्या आधी 2 महिने आधी त्याची म्हणजे रस्म किंवा काय म्हणतात त्याला त्याची तयारी सुरू असते. आणि जत्रेचा मुहूर्त निश्चित करण्यासाठी पौष महिन्यात एक विशेष सभा बोलवली जाते आणि त्या सभेमध्ये ज्या शहराचे जे वेगवेगळे मोठमोठे व्यक्ती असतात, लोक आणि अजून जे त्या देवीचे मंदिराचे जे काही कार्यवाह वगैरे असतात ते त्या बैठकीत सभेमध्ये असतात. नंतर जेव्हा जत्रेचा दिवस सुरू होण्याच्या म्हणजे जत्रेचा दिवस ठरवल्यानंतर जत्रा पहिल्या 3 मंगळवारी आणि 2 शुक्रवारी पारंपरिक रूपामध्ये 5 जी पालख्या असतात त्याचं आयोजन केलं जातं. होरोबिडो म्हणजे
ह्याचा अर्थ आहे सीमा 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 आपण ओलांडून जायचं. आणि वाद्य, नंतर तुतार्या, ढोलकी ह्याच्या समवेत पालखी निघते आणि ती पालखी पूजा आणि प्रार्थना करून ती पालखी पूर्ण शिरसी शहरातनं फिरून येते. तर जेव्हा पालखी निघते आणि पूर्ण शहरातनं ती फिरवून आणतात. नंतर ज्या दिवशी आणि ही यात्रा इतकी मोठ्या प्रमाणात असते की म्हणजे मला कधी जायला मिळालं नाही या यात्रेला, कारण का ही यात्रा असते ती मार्च महिन्यात असते. आणि ऑफकोर्स मार्च महिन्यात तर परीक्षा असतात, एप्रिल महिन्यात आपल्याकडे परीक्षा असतात. त्यामुळं परीक्षामुळं आम्हाला कधीच या यात्रेला मला जाता आलं नाही. पण माझी मावशी, माझी मामी किंवा माझी आजी त्या जत्रेतनं माझ्यासाठी काही ना काहीतरी घेऊन ठेवायची, बांगड्या किंवा काही असं त्या स्टॉलमधनं घेऊन ठेवतात. अजूनही मला घेऊन ठेवतात की मुलींना काय असतं की बांगड्या, टिकल्या, गळ्यातलं, कानातलं असं भरपूर त्यांना आवडतं. ते माझ्या मावशी, मामी, आजी हे सगळं मला घेऊन ठेवतात आणि प्रत्येक नातवंडाला आजी घेऊन ठेवते. तर अशी ही यात्रा भरलेली असते. तर ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली असते. तिथं मारी गुढी म्हणतात. मारी गुढी म्हणजेच मारिकांबाच गुढी. गुढी म्हणजे देऊळ आणि मारिकांबाचं देऊळ, त्याला शॉर्टकटमध्ये मारी गुढी म्हणतात. तर जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा या यात्रेमध्ये देवीचा रथ निघालेला असतो आणि तो रथ ओढण्यासाठी लोक सुद्धा असतात. आणि जेव्हा चौथा वेळ असतो म्हणजे चौथ्या मंगळवारी आणि शुक्रवारी या दिवशी रथयात्रा असते. आणि ज्यावेळेस रथयात्रा असते तेव्हा ही रथयात्रा मारिकांबाच्या देवळापासून निघून दुर्गा मंदिर होऊन ती पूर्ण मारिकांबाच्या मंदिराला एक फेरी मारून ती तिथं येतो, रथ होतो. आणि अशी ही रथयात्रा शिरसीची खूप मोठी यात्रा आहे. आणि मारिकांबाचं मंदिर सुद्धा खूप छान, मोठं, प्रशस्त आहे. आणि मारिकांबाला भरपूर जण मानतात आणि ती ग्रामदेवता आहे शिरसीची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मारिकांबा देवी कशी वाटली ते मला सांगा. जर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मारिकांबा देवीला जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. कारण का तुम्हाला शिरसीला रेल्वे स्टेशन नाही, पण तुम्ही हुबळीला येऊन तुम्ही शिरसीमध्ये येऊ शकता. हुबळीला बेंगलोरहून, मुंबईहून भरपूर गाड्या येतात. हुबळीतनं तुम्हाला शिरसीला येण्यासाठी तुम्ही बाय बसने सुद्धा येऊ शकता. किंवा तुम्ही जर टॅक्सी करून येणार असाल तर टॅक्सीची सुद्धा तिथं उपलब्ध आहे, टॅक्सीसुद्धा हुबळीमध्ये. जर तुम्हाला हुबळीतनं येता येत नसेल तर सागरहून सुद्धा तुम्हाला भरपूर बसेस आहेत शिरसीला येण्यासाठी. आणि सागरपर्यंत बेंगलोरहून, मुंबईहून तुम्हाला सागरपर्यंत तुम्हाला येता येऊ शकतं. कारण का पण तुम्हाला हुबळीतनं येऊन हुबळीतनं भरपूर तुम्हाला शिरसीला बसेस आहेत. तर असं हे निसर्गरम्य ठिकाण शिरसी. तर मारिकांबा देवीचं मंदिर हे बघण्यासारखं आहे. तर जर तुम्हाला हे मारिकांबा देवीचं मंदिर तुम्हाला आवडलं असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि अशा तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील. तर हे जर तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर ह्या अशा सगळ्या वेगवेगळ्या माहित्या तुमच्यापर्यंत पोहोचतील.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहस्त्रकुंडाविषयी जे आपण आता सहस्त्रलिंगाविषयी मी तुम्हाला माहिती देईन. ते सुद्धा सिरसीमध्ये स्थित आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की माहिती देईन. तोपर्यंत या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.